मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं विविध नागरी समस्यांबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात महापालिका प्रशासनाकडून लोकसभा व विधानसभेचे कारण पुढे करून सोलापूरकरांच्या विविध नागरी समस्या व मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत शहरवासियांचे जीवन धोक्यात आणले आहे। या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आले, तात्काळ रखडलेले कामे, समस्या व मूलभूत सुविधा सोलापूरकरांचे जीवन सुखकर करावे, अन्यथा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं 1 जानेवारी 2025 या नूतन वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महानगरपालिकेस देण्यात आले। यावेळी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज व इतर पदाधिकारी उपस्थित होते। पाणी पुरवठा नेहमी झालीच पाहिजे। कोण म्हणतंय करणार नाही? पूर आरोग्य घरोघरी औषधोपचार सुविधा पुरवलाच पाहिजे। कोण म्हणतंय करणार नाही? आमच्या मागण्या मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे। सार्वजनिक स्वच्छता गृह व मुताळीचा इत्यादी सुविधा झालीच पाहिजे। स्वच्छता झालीच पाहिजे। सोलापूर विकास समितीचा, सोलापूर विकास समितीच्या म्हणतंय करणार नाही। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे। पाळीव कुत्र्यांचा मालकांना त्यांचे कायदे पाळलंच पाहिजे। कोण म्हणतंय करणार नाही? सोलापूर शहर प्रदूषण मुक्त झालंच पाहिजे। धन्यवाद। आपण या ठिकाणी सोलापूर मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सोलापूर शहरातील समस्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। प्रामुख्यानं या समस्या संपूर्ण सोलापूर शहराच्या आहेत। आम्ही या ठिकाणी 16 मागण्यांचं निवेदन दिलं। तसं पाहता 160 मागण्या आहेत, प्रमुख त्याच्या 16 मागण्या दिलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आपल्या रवी पवार साहेबांना आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना दिलेले आहे। आणि या निवेदनाच्या बाबतीमध्ये आम्ही इशारा दिलो की यातील मागण्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण नाही झालं, या वर्षभरामध्ये पूर्ण नाही झालं तर नवीन वर्षात 1 जानेवारी 2025ला सोलापुरामध्ये मार्शलला लादलं जाईल। मार्शललाच आंदोलन या ठिकाणी होईल। एक वेळेला आम्हाला गोळ्या मारा, पण आमच्या शहरासाठी जीव गेल्याचा परवा नाही, पण आम्ही या मागण्या मान्य करून घेतल्या शहराने। मग अशा मागण्या कोणत्या आहेत? मी म्हणतो आरोग्याचा अत्यंत गंभीर समस्या आलेल्या आहे। महापालिकेने या ठिकाणी वृत्तमानपत्रात दिले 2300 लोकांना क्षयरोग झाला। गटारीचं साम्राज्य काय? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा निमित्त करून आम्हाला तुम्ही आरोग्याच्या म्हणजे आरोग्य धोक्यात टाकलं, काहीच टाकलं। एक सर्दी ताबड 2-2 दिवसात सर्दी, त्या ठिकाणी सर्दी जुकाम तर होतो, आजार येतो, लेकरांचा आजार, असं पूर्णपणे सोलापूर शहर आजारमय झालेलं आहे, प्रदूषणमय झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये महापालिकेचं काम आहे की त्यांनी घरोघरी गोळ्या वाटप करावं, आरोग्य शिबिर नेमावं, आरोग्य शिबिर भरवावं, फवारे मारावं आणि त्याचबरोबर जंतुनाशकात औषधसुद्धा मारलं पाहिजे। तसं न करता निवांत बसून निवडणुका अरे आम्ही मरतो म्हणा लागला। पण यासाठी मला महानगरपालिकेच्या रवी पवार साहेब यांच्या माध्यमातून माननीय आयुक्त मॅडमना इशारा देतो की 31 डिसेंबरपर्यंत या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर सोलापूर महानगरपालिकेला आम्ही संपूर्णपणे घेराव टाकू असा इशारा देतो। अन्यथा त्याचबरोबर रस्त्यावर आपण आंदोलन करू, पण याला गांभीर्याने घ्या, सोलापूरला वाचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर शहरातील प्रदूषण मुक्त झालंच पाहिजे।